बायको, अगं ए बायको, अगं तुझा उद्या वाढदिवस आला. तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट घेऊ ग? असं म्हणताय? अहो मला तर ना 5-6 तोळ्याचा हारच करू वाटतोय. वाव. पण जाऊ द्या, सोनं लय महाग झालंय, राहू दे. अगं काळजी करू नको, सोनं स्वस्त झालं ना का मग आपण बनवू. किती पण झूम करा, बाहेर नाही येणार ती. मी मार्केटला चालले, जरा बेसिन मध्ये 4 भांडी आहेत, ती धुवून ठेवा. आता आल्यावर मी धुईल. आल्यावर धुईल? भांडी धुईल का मला धुईल? जाऊ दे मोरे, 4 भांडी आहेत तर मी आपला धुवून टाकतो. उघड डोक्याला ताप नको. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. हॅलो हॅलो मिसेस करंडे. येस, व्हॉट हॅपन? माझ्या स्वतःबद्दल मला काही माहिती विचारायची होती. विचारू शकतो का? येस येस, कंटिन्यू. मी जेवढे क्यूट लोक बघतो ना, सगळे मला बिझी दिसतात. बिझी? अहो काय बोलायचं तुम्हाला? दिवसभर खाता येईल, घरातच लोळता येईल म्हणे बिझी. इथे मी बिझी आहे मरणाची. इथे नुसतं डोकं खाल्लं, इथं सगळ्या जण बिझी क्यूट म्हण. क्यूट किती बिझी आहे मी, आणि म्हणे स्वतःला क्यूट समजून घे. मी खूप बिझी आहे, मला ते डिस्टर्ब करायचं नाही अजिबात. कुणाकडे स्वतःची तारीफ करून घेत होतो काय माहिती. तिला प्रत्येकाला असं वाटतं माझीच तारीफ करावी, मलाच क्यूट म्हणावं. काय हो? मी काय म्हणतो, आज तुला कुठे जायचं वगैरे नाही ना? नाही कशाला कुठे जायचंय तेव्हा? अगं म्हणजे तुला शॉपिंगला वगैरे कुठे जायचंय का? नाही जायचं आहे, मरणाचं काम पडलंय. अगं सोडतो म्हटलं मी. नाही जायचंय ना मला नाही जायचंय कुठे. कुठे मैत्रिणीकडे वगैरे जायचंय का? नाही जायचंय मला. कुठंच नाही जायचं तुला? नाही कुठेच नाही. बघ मी खरं बोलतो, नक्कीच तुला कुठे जायचंय? नाही जायचंय. आणि पण तुम्ही असं काय विचारताय? एवढं काय कुठे जायचंय काम राहिलं. आज मित्रांबरोबर माझी पार्टी आहे. दारू, चकना, सगळं चिकन मटन सगळं त्यांनी आणलेलं आहे. फक्त तिथं माझी कमी आहे आणि मला तिथं जाणं गरजेचं आहे. हे सांगण्यासाठीच मी आज तुझ्याशी चर्चा करायला आलो होतो इथे. संपला? अहो पण मी काय म्हणतोय आपल्याला? आता मी तुला काय सांगितलं? तुला मी सगळं मगातून विचारलं होतं. तुला कुठे जायचंय का? तुला मैत्रिणीकडे जायचंय का? तुला कुठे बाहेर फिरायचंय का? तुला शॉपिंगला जायचं? सगळं विचारलं होतं ना मी तुला. आता मी काय सांगितलं? आता मला जायचंय, आता तुला नाही जायचंय. ओके? अगं आज जेवण वगैरे काय बनणार आहे का? काल दिवसभर पेपरच वाचायचा आहे. नवऱ्याने बायकोला दिलेल्या त्रासामुळे बायकोने घातले जेवणामध्ये विष. Oh my God. बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याने केले बायकोच्या मैत्रिणीसोबत लग्न. सगळं काही मिटल्यावर बायकोने मागितली नवऱ्याची माफी आणि बायकोला आली दया. नवऱ्याने तरी पण अजिबात न विचार करता कुठल्याही प्रकारची माफी दिलेली नाही. भाजी काय बनवू? आम्ही जेवण बनवायचंय ना. बरं आज चिकन बनवते मस्त पैकी रस्सा. बरं का, बसा तुम्ही इथं बसा. हो बरं, पेपर वाचून
रूपवती गुणवती प्यारी किती बायको माझी प्यारी किती